मी अंकुश सिंहपुरी, परभणी सिटी उपासना केंद्र परभणी। मी बापूंच्याबद्दल थोडंसं माझे जे अनुभव आहेत ते थोडं सांगण्याचा प्रयत्न करतो। मी प्रवासात असताना नेहमी माझ्यासोबत कृपासिंधू मासिक, बापूंच्या स्तोत्राचं पुस्तक आणि छोटे छोटे बापूंचे जे पुस्तकं क्लिप आहेत त्या माझ्यासोबत असतात नेहमी। आणि त्यामुळे होतं काय की प्रवास करताना कुठलाही त्रास जाणवत नाही। बापूच्या उदीचं महत्त्व इतकं आहे की मी केव्हाही बाहेर पडताना बापूची उदी प्रथम लावतो, उदी लावूनच बाहेर पडतो, परत आल्यानंतरही उदी लावतो। प्रवासातही माझ्याजवळ बापूची उदी ठेवलेलीच असते। आणि गंमत अशी झाली की मी ज्यावेळेला बापूकडे जॉईन झालो त्यावेळेला घरचे लोक मला गमतीनं म्हणायचे, का हो तुम्ही बापूकडे जॉईन झालात, मला एक लहान छोटा धाकटा मुलगा आहे, त्याला इश्यू काही होत नव्हता लवकर, त्यामुळं मला नेहमी चिडवायचे लोक, बापूकडे जॉईन झालात तुम्हाला इश्यू काय होत नाही, काही नाही, काय आपल्या बापू मुलाला कसं काय। मी म्हणलं तुम्ही थोडा धीर धरा, कुठल्याही गोष्टीला धीर धरला की होते म्हणलं। शेतामध्ये आपण धान्य पेरतो, ते लागलीच काय उगवत नाही म्हणलं, त्याला थोडा पिरियड द्यावाच लागतो, इट टेक्स इज ओन टाईम। तर त्या दिवशी मी आता ते लोक मला हसण्यावर न्यायचे, काय तुम्ही बापूचं करता, काय होत नाही काय नाही। मी त्यांना सांगितलं एक काम करा, त्या आपला धाकटा मुलगा आहे ना त्याच्या म्हणजे माझ्या सूनबाईला जाणार, तिला रोज उदी लावायला सांगा आणि बापूला नमस्कार करा, बाकी काही करू नका म्हणलं तुम्ही। मग ते नित्यनेमान बापूची उदी लावायची, नमस्कार करायची, मी बापूचं तर करतच होतो। मग असं होता मी त्यांना एक सांगितलं, बापूचं असं म्हणणं आहे की धीर ना हो उदासा, धीर धरू ना हो उदास, सब कुछ मिल जाओ बापू के पासा। बापू असा आहे की अशक्यातल्या अशक्य गोष्ट ज्या जगामध्ये कुठते आहे तीसुद्धा बापू करू शकतो, फक्त त्या उदीमुळं। तुम्ही उदी फक्त प्रेमानं विश्वासानं लावा, एक विश्वास असावा पुरता करता हरता गुरु ऐसा। 100% नाही 61% आपलं काम होतंच। मग काही दिवसानं आमच्या सूनबाईला दिवस गेले, सगळ्यांना आनंद झाला। मी म्हणलं बापू कसा आहे आमचा, तुम्ही अजून बघा म्हणलं। आणि तुम्हाला मी सांगतो इतका सुंदर मुलगा झाला। आणि गंमत अशी की मी त्या मुलाचं नाव हे अनिरुद्ध ठेवायला लावलं आग्रह करून, आणि तो इथं आला आहे माझ्याबरोबर इकडे। आणि हा अनिरुद्ध आहे, अनिरुद्ध सोमनाथपुरी, नमस्कार करा। हां, आणि मग ही बापूची कृपा आहे। बापू काय करू शकत नाही, बापू हा थोडा वेळ घेईल पण त्याच्या वेळेबरोबर तो तुम्हाला फळ देईल 100%। फक्त बापूवर विश्वास असावा, एक विश्वास असावा पुरता करता हरता गुरु ऐसा। हरिओम श्रीराम अंबंदे।